नमस्कार, मी नागेश. मला एका सेवक दादाचा कॉल आला आणि म्हणायला लागले की नागेश भाऊ, तुम्ही हळदी कुंकू या विषयावर एक माहिती सादर करा. तर मला जी माहिती आहे किंवा जी मला परमेश्वर सद्बुद्धी देईल त्या बुद्धीनुसार मी आज या ठिकाणी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या तर आपण ह्या गोष्टी जास्तीत जास्त सेवक सेविकापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून ही माहिती सर्व सेवकांना कळावी. तर चला वळूया आपण आपल्या आजच्या विषयाकडे. आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम का करतो, का म्हणून करतात, का म्हणून केल्या पाहिजे अथवा नाही केल्या पाहिजे. तर सर्वप्रथम सेवक बांधवांनो, आपल्याला सांगावंसं असं वाटते की महान तेगे बाबा जुमदेवजींनी भगवंताची प्राप्ती केली. भगवंताची प्राप्ती केल्याच्या नंतर एका भगवंताची प्राप्ती केली आणि एका भगवंताच्या प्राप्तीचा प्रचार आणि प्रसार बाबांनी खेडोपाडी जाऊन, बैलगाडीने जाऊन, पायी जाऊन, बसने जाऊन जे साधन मिळाली त्या साधनाने बाबांनी ह्या कृपेचा प्रचार आणि प्रसार आम्हा सर्व सेवकांपर्यंत केला. आणि प्रचार केल्याच्या नंतर या मार्गामध्ये बाबांच्या मार्गदर्शनातून कितीतरी लोक जागून या मार्गाशी जुळले आणि या मार्गात जास्तीत जास्त लोक, दुखी लोक या मार्गात जुळले, व्यसनी लोक या मार्गात जुळले. तर जे दुखी लोक होते त्यांचं जीवन सुखी झालं आणि जे व्यसनी होते, जे शौकीन होते, त्यांचे व्यसन, सवक, छंद, लत, आदत ह्या बंद झाल्या आणि त्यामुळे त्यांचा प्रपंच सुखावला. आता त्यांचा प्रपंच सुखावला, आनंदाने वागतात. बाबा शरीररूपी स्वर्गाला निघाले. मातोश्री वाराणसी ह्या सुद्धा स्वर्गाला निघाले, आम्हा सगळ्यातून निघून गेले. आणि बाबा जेव्हा जिवंत होते तेव्हा सेवक जेव्हा आईला प्रणाम करत तर बाबा आईला प्रणाम करायला मनाई करत होते. आणि त्याच्यानंतर कितीतरी वर्ष आई 31 जुलै 1990 आई आपणातून निघून गेल्या आणि बाबा 10 ऑक्टोबर 1996 आई 90 आणि बाबा 96 निघून गेले, शरीररूपी निघून गेले. 96 पासून तर आता 2008, 10, 12, 14 या वर्षापर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम तितका जोमात साजरा होत नव्हता. पण आताच्या परिस्थितीत सेविका या कार्यक्रमाला अति उत्साहाने, अति आनंदाने, अति जोमाने साजरा करतात. करायलाच पाहिजे. पण का म्हणून करतात? नाही केलं हळदी कुंकूचा कार्यक्रम, नाही केलं जोमानं, थोड्या ख्यातही नाही केलं तरीही चालते. पण जेव्हा करतच आहेत तर जोमानं करतात. पण का म्हणून करतात जर असं विचारलं तर आताच्या परिस्थितीत एकही सेविका, एकही नाही आहेत, काही ज्यांना अनुभव आहे, जे बोलू शकतात, जे सांगू शकतात, ज्यांना अभ्यास आहे ते सेविका सांगू शकतात. पण असे अनगिनत सेविका आहेत आमच्या की त्यांना हळदी कुंकूचा कार्यक्रम का म्हणून करतो हा माहीतच नाही आहे. आणि पण करतात, वर्गण देतात, त्या कार्यक्रमात जातात, अति उत्साही आनंदित होतात. पण का म्हणून कार्यक्रम करतात हे समजतच नाही, कळतच नाही. तर हा हळदी कुंकूचा कार्यक्रम मार्गात येण्याच्या आधी सुद्धा होता आणि मार्गात येतलंच नाही तर हे जे मार्गात नाही आहेत ते लोकही सुद्धा हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. मग आता ते जे मार्गाच्या बाहेरील अनेक वाले लोक आहेत ते जो हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात आणि आपण मार्गातील सेविका जर आपण तो हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असोय तर अनेक वाल्यातनं आपल्यात काय फरक राहिला? मग आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचं का, केल्या पाहिजे का असं तुम्हाला वाटतोय? तर वाटतोय जर तुम्हाला की हळदी कुंकूचा कार्यक्रम केल्या पाहिजे तर मग त्याचा थोडासा उत्तरही पाहिजे. हा कार्यक्रम सुहागिनीबाईचा आहे, ज्यांचं सौभाग्य जिवंत आहे, पती जिवंत आहे, जे हळदी कुंकूचं लागतात त्यांचा आहे, बरोबर आहे. पण आईला पुढाकार घेऊन, आईला पुढं ठेवून आपण का म्हणून हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो? का म्हणून वाराणसी आईला पुढं घेऊन? तर त्याला आम्हाला सांगायचं, त्या विषयाला सांगायचं म्हणजे त्या विषयाला सांगायचं माझं अनुसरण असं आहे की आई, वाराणसी आई ह्या बाबाच्या पहिले स्वर्गाला गेल्या. अर्थात वाराणसी आई जेव्हा या संसाराला, या जगाला सोडून गेल्या तेव्हा त्या सौभाग्यवती होत्या. पतीच्या मरण्याच्या अगोदर जर पत्नी मरते तर तिला सौभाग्यवती मेली असे म्हणतात. आणि प्रत्येक पत्नीला असा वाटतोय की मी जेव्हा हा संसार, हा जगा शेवटचा निरोप देईल तेव्हा मी सौभाग्यवती जावा. प्रत्येक पत्नीला वाटतो की मी सौभाग्यवती जावा आणि ती खरंच सौभाग्यवती असतात जे पतीच्या पहिले जातात.
आणि आई तशीच झाली. पतीच्या गेल्याच्या नंतर जर कोणी जगाला संसार सोडून ह्या संसाराला शेवटचा निरोप देतात तर त्यावेळी तिला गंगा भागीरथा म्हणतात. माहित नाही, आय डोंट नो, याच्याविषयी मला माहित नाही. मला याविषयी गंगा भागीरथाचा अर्थ मला माहित नाही. पण ती अभागी जाते, विदाऊट हळदी कुंकूने जाते, कारण की तिचा पती पहिलेच चाली जातो. तिचा जो कुंकुवाचा धनी असतो तो पहिलेच जातो. पण आपली आई वाराणसी आई जुमदेवजी ठुबरीकर ह्या जेव्हा जगाला शेवटचा निरोप दिला तर हे सौभाग्यवती गेल्या. आणि सौभाग्यवती गेल्या म्हणून आज आमच्या सेवकिनीला हळदी कुंकूचा साजरा करण्यासाठी एक संधी मिळाली. आणि म्हणून आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो, कारण की वाराणसी आई ह्या सौभाग्यवती आपल्या जगातून शेवटचा निरोप घेऊन गेल्या. जेव्हा आई वारल्या त्यावेळेस बाबा जिवंत होते, आणि तिचा बाबा नाही तर तिचा पती जिवंत होता, तिचा सौभाग्य जिवंत होता. आणि ती जेव्हा गेली तर हळदी कुंकूच्या माध्यमातून गेली. म्हणून आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम निभवतो. आणि आपणच नाही तर अनेक वाले सुद्धा या कार्यक्रमाला आपापल्या पद्धतीने आपापल्या तरीकेने या कार्यक्रमाला साजरा करत असतात. तर प्रत्येक स्त्रियांनी आपल्या पतिदेवाचं मान सन्मान आदर करायला हवं. आपण ज्या जोमाने हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो, जितक्या थाटात आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो, आणि ज्या पद्धतीने आपण नेहमी आपल्या माथ्यावरचं कुंकू लावतो, आपल्या माथ्यावर एक टिकली लावतो आपल्या पतिदेवाच्या नावाची, आपल्या सौभाग्याच्या नावाची, तर त्याच टिकलीची त्याच कुंकुवाची आपण सदैव ज्या प्रकारे एक दिवस थाटाने साजरा करतो ना हळदी कुंकूचा कार्यक्रम, तर त्याच थाटाने वर्षभर आपल्या पतिदेवाची प्रत्येक स्त्रियांनी आपल्या पतिदेवाचा मान सन्मान शब्द राखायला हवा, काळजी घ्यायला हवी. प्रत्येक सुखादुखात पतीच्या उभं राहायला हवं. ती खरी सौभाग्यवती बाई. आणि आपण जो हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो माझ्या सेविका आईंनो, सेविका बांधवांनो, तर सौभाग्यवती आई ही जेव्हा शेवटचा निरोप घेऊन गेली तर ती सौभाग्यवती गेली होती. आणि म्हणून आज आम्हा सेवक सेविका जो सेविका आहेत, आमच्या सेवकांच्या जो सेविका आहेत, ह्या थाटाने जोमाने हळदी कुंकूचा कार्यक्रम हा साजरा करतात आणि करत असतात. आणि साजरा केल्या पाहिजे. नाही केल्या तरी काही फरक पडत नाही, पण केल्या तर चांगलीच गोष्ट आहे. त्या निमित्ताने गावातील संपूर्ण सेवकिनी आपण एकत्रित येतो आणि त्या वाराणसी आईच्या नावाचा, भगवान हनुमानजीच्या नावाचा, मानतेगे बाबा जुमदेवजीच्या नावाचा आणि मानव धर्माचा आपण एक दिवस आपल्या गावात थाटाने जय जयकार करतो, जोमाने एकत्रित येतो. आणि हळदी कुंकूचा कार्यक्रमच करायचा आहे, करा. पण त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येक सेवकीने जागृत व्हायला हवा. या मार्गाविषयी मार्गदर्शन करायला शिकावं, या मार्गाविषयी त्यांना माहिती व्हावी, असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. आणि नाच धिंगाणा करण्यापेक्षा आपण हळदी कुंकूचा का म्हणून कार्यक्रम करतो याविषयी सर्व सेविकांना जागवायला पाहिजे. आपल्या मार्गात आपल्या बाबांनी जे कार्य केलं तर ते कार्य साध्य करण्यासाठी त्या प्रत्येक गोष्टीत वाराणसी आई ही आपल्या पतिदेवाच्या पाठीशी, आपल्या पतिदेवाच्या संगतीनं सोबत जोमत आणि कडक उभी राहिली. प्रत्येक सुखादुखात आई सोबत राहिली. आणि जेव्हा बाबा जायला निघाले, बाबांचा नंबर होता, ती बाबांच्या नंबरवरती जायचा होता, तो नंबर आईने स्वतःवर घेतला आणि आपले आयु बाबांना दिली 6 वर्ष 2 महिने काही दिवस. तर तितकी महान आई आहे. आणि तिला कळत होतं की सौभाग्यवती जाणं हे पुण्याचं काम आहे. आणि म्हणून आई सौभाग्यवती गेल्या. आणि आई सौभाग्यवती गेल्या नसत्या तर आज हळदी कुंकूचा कार्यक्रम तुम्ही केल्या नसत्या, सेवकींनी केला नसता. आणि म्हणून आपल्याला हळदी कुंकूचा कार्यक्रम यासाठी करतो की आई बाबाच्या सुखादुखात प्रत्येक गोष्टीत सोबत उभी राहिली. आणि उभी राहिली तर राहिली, ज्यावेळेस शेवटच्या क्षणाला जाण्याचा त्या क्षणाला आई सौभाग्यवती गेली. आणि म्हणून आपण हा हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा करत असतो. जर माझा बोलणं आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण सबस्क्राईब करावं. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार, नमस्कार, नमस्कार.